या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका। राजीनामा द्यायला मी विनयभंग किंवा चोरी केली नाही, कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंचं वक्तव्य। व्हिडिओचा विषय किरकोळ असल्याचंही कोकाटेंचं मत। मला रमी खेळताच येत नाही, आरोप करणाऱ्यांना कोर्टात खेचणार, चौकशी करा, दोषी आढळलो तर राजीनामा देईन, माणिकराव कोकाटेंकडून स्पष्टीकरण। माणिकराव कोकाटेंचं वर्तन भूषणावह नाही, विधान भवनात गांभीर्यानं बसणं गरजेचं। सभागृहात रमी खेळतानाच्या कोकाटेंच्या व्हिडिओवरून मुख्यमंत्री फडणवीसांची तीव्र नाराजी। मुख्यमंत्री फडणवीस बातम्या पाहून बोलले असं दिसतंय। या प्रश्नी मी मुख्यमंत्र्यांना ब्रीफ केलेलं नाही आणि त्यांनीही चौकशी केली नाही, फडणवीसांच्या नाराजीवर कोकाटेंची प्रतिक्रिया। कोकाटेंनी विनाकारण विषय वाढवू नये, दिलगिरी व्यक्त करावी, कृषी मंत्री माणिकराव कोकाटेंना प्रवीण दरेकर यांचा मित्रत्वाचा सल्ला। प्रफुल्ल लोढा छोटा मासा मोठा मासा मंत्रिमंडळात, लोढानं गिरीश महाजनांना पेढे कशासाठी चारले, संजय राऊतांचा सवाल। आणि ट्रॅप प्रकरणातला आरोपी प्रफुल्ल लोढा विरोधात बावधन पोलीस ठाण्यात बलात्काराचा गुन्हा दाखल, पतीला नोकरी देतो सांगत इच्छेविरुद्ध शारीरिक संबंध ठेवल्याचा आरोप। उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांचा राजीनामा, आरोग्याच्या कारणास्तव उपराष्ट्रपती धनखड यांच्याकडून पदाचा राजीनामा, तर हरिभाऊ बागडे यांचं नाव उपराष्ट्रपती पदासाठी चर्चेत, सूत्रांची माहिती। खरगेंनी बोललेलं रेकॉर्डवर जाणार नाही, राज्यसभा सभापतींसमोरच नड्डांचं वक्तव्य। नड्डांनी राज्यसभा सभापतींचे अधिकार हातात घेतले, त्यांचं वर्तन हा उपराष्ट्रपतींचा अवमान, संजय राऊतांची टीका। सप्टेंबरमध्ये दिल्लीत मोठी घडामोड होणार, 75 वर्षाच्या नेत्यासाठी उपराष्ट्रपती पदाची जागा रिकामी करण्यात आली असावी, संजय राऊतांचं वक्तव्य। महापालिका निवडणुकीसाठी भाजपची रणनीती, प्रत्येक आमदाराची 5 कामं होणार, तर ठाकरे बंधूंच्या युतीनं काय होऊ शकतं यावर फडणवीसांनी आमदारांची मतं जाणून घेतली। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस वाढदिवसानिमित्त गडचिरोलीमध्ये कार्यक्रमांना हजेरी लावणार, उपमुख्यमंत्री शिंदे अजितदादांसह सुप्रिया सुळेंकडून फडणवीसांना वाढदिवसाच्या शुभेच्छा। उपमुख्यमंत्री अजित पवारांच्या वाढदिवसानिमित्त कार्यकर्त्यांकडून बॅनरबाजी, नाशिकमध्ये दादांच्या वाढदिवसानिमित्त फळांचंही वाटप। मुंबई साखळी बॉम्बस्फोट प्रकरणी हायकोर्टाच्या निर्णयाला ATS कडून सुप्रीम कोर्टात आव्हान, मुंबई हायकोर्टाकडून काल साखळी बॉम्बस्फोटातील 12 जणांची निर्दोष मुक्तता। संतोष देशमुख हत्या प्रकरणी बीडच्या विशेष मकोका न्यायालयात 4 ऑगस्टला पुढील सुनावणी, वाल्मिक कराडचा दोषमुक्तीचा अर्ज कोर्टानं फेटाळला। या वर्ल्ड IVF डे ओएसिस व्हील ऑफ होप फिरवा आणि मोफत IVF जिंका।